नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेला की सारंग थकून मांडून इथे ऑफिसवरून कंटाळून जसं की त्याला जगन्नाथचं जे काही सत्य सांगितलं आहे सावळीबद्दल, तेव्हापासून तो एकदम उदास शांत शांत कधीही न बोलणारा, तो सावळीशी नीट बोलतही नसतो. त्यांच्या दोघांच्या नात्यामध्ये खूप दुरावा झालेला असतो. तो येतो घरी आणि स्तब्ध एकदम शांत बसतो. सावळी येते, सारंग सर काय झालं आहे सांगाल की नाही? सारंग म्हणतो काही नाही ग, जरा ट्रेस आला आहे, कामाचा लोड आहे. हो, मी उद्यापासून तुमच्याबरोबर ऑफिसला येणार आहे. नाही नाही, नको येऊस, काही गरज नाही आहे तुझी ऑफिसला यायची. असं काही बोलल्यानंतर सावळी म्हणते, अहो सारंग सर, बबलू दादा, नील दादा आणि ती किरणही नाही आहे सध्या आता ऑफिसमध्ये, तेव्हा तुमच्यावरती खूप लोड आला आहे, त्यासाठी मी येणार आहे ऑफिसला. सारंग म्हणतो नको, काही गरज नाही आहे, थोडासा ट्रेस आहे, होईल सगळं व्यवस्थित. सावळी म्हणते, सारंग सर, जेव्हा मी बाळाबद्दल काहीच नव्हते बोलत तेव्हा तुम्ही किती बोलायचा, आता मी विचार करायला लागले तर तुमची काहीच रिॲक्शन नाही आहे. तो पण सारंग म्हणतो, अगं तसं काही नाही आहे, पण माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला आहे की आपल्याला बाळ कधीही होऊ देईल, त्याचं काय नाही आहे, पण आपण पहिलं बाळ ना दत्तकच घेऊया. असं काही बोलल्यानंतर नाही ते सावली थोडंसं अचंबितच होते. सारंग सर असं का बोलत आहेत की आपण पहिलं बाळ दत्तक घेऊया म्हणून? तोपर्यंत ते सगळं झाल्यानंतरनं जगन्नाथला थोडंसं टेन्शन आलेलं असतं, कारण की त्याच्यावरती नोटीस आलेली असते की तुम्ही लवकरात लवकर घर सोडा. तोपर्यंत तो तिच्या बायकोला विचारत असतो की तुला माहिती आहे का, एखाद्या डॉक्टरला काय म्हणजे आजार झाल्यानंतरनं तो अलकाला विचारत असतो की त्याने काय करावं. अलका म्हणते, हा कसला प्रश्न आहे तुमचा? अगं बघ ना, मी ज्योतिष आहे, सगळ्यांबद्दल मी सांगतो आणि माझ्याबद्दलच आत्ता सध्या संकट आलं आहे, तर मी काय करावं, असं तुझं काय मत आहे? त्या डॉक्टरांनी काय केलं पाहिजे? बघा, जसा आजार तसा उपचार असू शकतो. जर आजार कंट्रोलमध्ये असला तर तो इलाज करू शकतो. जर कंट्रोलच्या बाहेर गेला तर तो काहीतरी हातपाय हलवणारच ना. तसंच तुम्हालाही करावं लागणार आहे. जगन्नाथ असं काही बोलत असताना तोपर्यंत देवाभाऊ येतो. देवाभाऊ आल्यानंतर अलका पटकन उठते, म्हणते की थांब, मी तुझ्यासाठी चहा बनवते. नाही नाही, तुम्हीही बसा. तुम्हाला माहिती आहे का फादर, ह्याच्यामध्ये खूप मोठी फिल्डिंग लावलेली आहे, खूप नेत्यांपर्यंत पोहोचली आहे ती गोष्ट. असं काही बोलल्यानंतरनं जगन्नाथ थोडासा अचंबितच होतो. देवा म्हणतो, तुमचा जो काही दुश्मन आहे ना, त्याचं नाव ऐकल्यानंतरनं मला तरी काही वेगळं वाटलं नाही आहे आणि तुम्हालाही वाटणार नाही. तोपर्यंत जगन्नाथला थोडासा डाऊट येतो. जगन्नाथ म्हणतो, आपला दुश्मन म्हणजे ती ताराची आई तर नाही आहे ना? असं काही बोलल्यानंतरनं तोपर्यंत देवा म्हणतो, हो, तीच आहे, भैरवी वजे. भैरवी वजेशिवाय हे कोण करणार आहे? अलका म्हणते, आपण आता काय करायचं? खरंच आपल्याला घर खाली करावं लागणार आहे का? जय जगन्नाथ म्हणतो, अलका, असा विचारसुद्धा करू नकोस तू. आपल्याला घर सोडून कुठेही जायचं नाही, आपण इथेच थांबायचं. आणि जो काही दुश्मन आपला आहे त्याला कितीही चाल खेळू देईल, कितीही काही करू देईल, आपण माघारी हटायचं नाही. आणि इकडे ऐश्वर्या तर जसं सावळीचं गाणं झालं आहे तेव्हापासून घरातनं गायब असते. त्याला शोधण्यासाठी हा राजकुमार त्याची पूर्णपणे फिल्डिंग लावत असतो. त्याच्या जे काही ओळखीची माणसं असतात त्यांना पाठवत असतो. तो माणूस राजकुमारला भेटायलेला असतो. राजकुमार म्हणतो, त्याच बाईला तू बघितलं होतंस का? कच्यावरून म्हणू शकतोस? तो म्हणतो, मी परफेक्टली सांगतो असतो की तीच आहे म्हणून. तोपर्यंत हे सगळं काही बोलणं आपली ऐश्वर्या ऐकत असते. एका झाडाच्या पाठीमागून ह्या दोघांना भनकसुद्धा लागून दिलेले असते. अरे, राजकुमार म्हणतो, तू प्रत्येकाच्या घरामध्ये शिरून कसं काय शोधू शकतोस? असं काही वेडा आहेस की काय? आणि मास्क लावल्यानंतर ना तुला कसं बरं काढलं तीच आहे म्हणून? तोपर्यंत तो माणूस म्हणतो, मला पूर्णपणे गॅरंटी आहे. ती भाजी न्यायला आली होती ना तेव्हा समोरासमोर होती रे. तो माणूस जर मध्ये आडवा आला नसताना तर सगळं काही समोर सत्य आले असते. असं काही झाल्यानंतर नाही ते राजकुमार म्हणतो, बरं ठीक आहे, आपण काहीतरी करूयाच, ह्याच्यातून मार्ग काढूया. राजकुमार हे सगळं काही सांगितल्यानंतरही ते सारंगचे जे काही व्यवहार म्हणजे ज्याचं काही वागणं बदललेलं असतं ते सावळीला खूप खटकत असतं. सावळी
त्याचं बोलणंच करण्यासाठी इकडे जगन्नाथ अलकापाशी येते. देवाभाऊसुद्धा तिथेच असतो. जगन्नाथ म्हणतो, सावळी अरे तू इथे ह्या वेळेला? हो म्हणते इथे. काय प्रॉब्लेम आहे? काय झालं काय? सांगशील का नाही? सावळी म्हणते, जगन्नाथजी तुम्हाला कसं कळतं हो? मला काहीतरी होतं आहे, मला काहीतरी सांगायचं आहे. तोपर्यंत जगन्नाथ म्हणतो, तू माझी लेक आहेस आणि तुझ्या चेहरा बघूनच कळतंय की तुला काहीतरी त्रास होतोय म्हणून. अहो, जेव्हापासून सारंग सर तुमच्यापासून गेले आहेत ना, तेव्हा ते माझ्यापासून खूप म्हणजे वेगळेच वागायला लागले आहेत. नीट बोलतही नाही आहेत. काय झालं आहे काय त्यांना ते सुद्धा कळत नाही आहे. जगन्नाथ पटकन इकडे अलकाकडे बघतो. अलका आणि जगन्नाथला तर माहीत असतं सारंगच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे ते. आणि तेच तेच संकट मोठं असतं. कारण की सारंगला माहीत असतं की सावळी आपली आई कधीही होणार नाही म्हणून. आणि हे सगळं काही सत्य लवकरात लवकर आपल्या सावळीसमोर येणार आहे. आणि राजकुमार समोर हे ते सावळीचं म्हणजे सावळी आई का नाही होऊ शकत ह्याच्या मागचं सत्य राजकुमार लवकरात लवकर सारंगच्या समोर पर्दाफाश करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.